नाशिककर कलाकारांची वज्रमूठ गाण्यातून उमटली। हरित साथ नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन यांच्या वतीनं प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले। तपोवनाच्या निसर्गरम्य परिसरात रविवारी सकाळी 7 पासूनच मोठ्या संख्येनं पर्यावरण प्रेमींसह नाशिककर कलाकारांची पावले वळू लागली। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध करण्याबरोबरच प्रशासनाचा निषेध करण्यासाठी नाशिककरांनी तपोवनात एकत्र येत पर्यावरण रक्षणासाठी ठाम भूमिका घेतली आहे। विविध संघटना, नाशिककर कलाकार, पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून तपोवनात गाण्याचे सादरीकरण, पथनाट्य, लाईव्ह पेंटिंग आणि थेट तपोवनातच वनभोजन करत झाडे वाचविण्यासाठीचे हे अनोखे हरित आंदोलन गाजले। झाडे केवळ निसर्गाचा भाग नाही तर आपल्या अस्तित्वाचा श्वास आहेत, हेच सर्वांनी या माध्यमातून सांगत वृक्षतोडी विरोधात वज्रमूठ आवळली। तसेच पर्यावरण प्रेमी, स्थानिक नागरिक आणि अनेक राजकीय पक्षांनी याला विरोध केला आहे। तसेच रविवारची सुट्टी असल्यामुळे नाशिककरांनी वनभोजनाचा आनंद घेतला। नमस्कार, मी उमेश गायकवाड, नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन संस्थापक अध्यक्ष। मित्रांनो, गेली अनेक दिवसांपासून झाडे वाचवा तपोवन वाचवा या आशयाचं एक टायटल घेऊन नाशिकचे सर्व निसर्गप्रेमी आणि नाशिककर आंदोलन करत आहेत। आणि नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या वतीने सर्व कलाकार आम्ही मिळून आज या ठिकाणी संगीतमयी एक छोटंसं आंदोलन करत आहोत। आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्ही काहीही करा, कुठेही करा, फक्त ही झाडे तोडू नका। झाडे ही आमचा श्वास आहे, आमचं जीवन आहे। श्वास नसेल तर आमचा सूर नाही, सूर नाही तर गाणं नाही। त्यामुळे आमचं गाणं जगवा, झाडे जगवा अशी आपणास नम्र विनंती करतो।